तेजस शहाच नीट पेपर फुटीचा गॉड आहे अशी सध्या चर्चा सुरू झालेली आहे, कारण मनीष शहाच्या मोबाईलमधला तो नंबर तेजस शहाचा असल्याचं समोर येत आहे। गॉड नावानं सेव्ह असलेला नंबर विद्यार्थी तेजस शहाचा आहे असं सूत्रांकडून सध्या कळतंय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सध्या सीबीआय वेगानं तपास करत आहेत आणि या तपासातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आरोपी मनीषा हवालदारच्या मोबाईलमध्ये गॉड या नावानं सेव्ह असलेला क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची सध्या माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। डॉक्टर उषा नावानं सेव्ह असलेला क्रमांक सुद्धा तपासाच्या केंद्रस्थानी आहे। डिलीट केलेले चॅट आणि डेटा रिकव्हर करण्यात सध्या यश आलंय। प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा सीबीआयनं दावा केलाय। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आणखी एक तज्ञ रडारवर आहे। एनटीए पॅनलमधील केमिस्ट्री प्राध्यापिकेवर सध्या संशय व्यक्त केला जातोय। प्राध्यापिका मनीषा हवालदारचं कनेक्शन असल्याचं सुद्धा कळतंय। या प्राध्यापिकेच्या सांगण्यावरूनच पेपर फोडल्याचं सध्या कळतंय आणि त्यामुळे त्या संदर्भातला तपास केला जातोय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासामध्ये एनटीए पॅनलमधील रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यामध्ये आली आहे। अटक मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिने चौकशीमध्ये या तज्ञांच्या सांगण्यावरून प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती दिल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। प्रश्नपत्रिका तयार करणं, भाषांतर करणं, त्याचबरोबर प्रिंटिंग आणि डिजिटल ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये गळती झाल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केलाय। पुणे, लातूर आणि राजस्थानपर्यंत या तपासाचा विस्तार झालेला आहे आणि आता या संदर्भातली अधिकची अपडेट समोर येते। निलेश करमरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, गॉड नावानं सेव्ह असलेला नंबर हा तेजस शहाचा आहे अशी माहिती सध्या मिळते, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत आणि त्याचबरोबर एनटीए मधील आणखी एक तज्ञ प्राध्यापिका सध्या रडारवर आहे? खरं बघितलं तर पुण्यामध्ये जे सीबीआयने छापेमारी केली होती त्यामध्ये प्रामुख्याने मनीषा हवालदार यांच्या घरी छापेमारी केली। त्यामध्ये जे तिचे जे पती आहेत संजय हवालदार त्यांच्या मोबाईल तपासणी केली असता त्यामध्ये गॉड म्हणून एक नंबर समोर आला होता। मात्र आता तो जो नंबर आहे तो सीबीआयने जेव्हा तपासणी केली तेव्हा तो शहाचा तेजस शहा आपल्याचा ट्रू कॉलर समोर आलेला आहे। त्यामुळे आता हा तेजस शहा जो आहे तो विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर सीबीआयने आता एक उद्योगशास्त्राचे जे तज्ञ आहेत त्यांचेही एक रडावर असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर या पेपर फुटी प्रकरणात जर बघितलं तर मनीषा हवालदार जे आहे तिच्याकडे अनेक गोष्टी ज्या आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळात म्हणजे आता सीबीआयच्या तपासामध्ये अजून एक तज्ञ जो आहे भौतिकशास्त्राचा तोही रडावर असल्याचं समोर आलेलं आहे। एवढंच नव्हे तर आज तिला कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल। त्यामुळे कोर्टामध्ये रिमांड रिपोर्टमध्ये काय सीबीआय दाखल करतं हे महत्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या पाहायला मिळत आहे। जो गॉड म्हणून नंबर सेव्ह केला होता तो तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याचं समोर आलेला आहे। तर दुसरीकडे अजून एक भौतिकशास्त्राचा जो एक तज्ञ आहे तो सुद्धा सीबीआयच्या रडावर आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज मनीषा हवालदार आहे तिला आज पुन्हा एकदा सीबीआय जे आहे ते कोर्टात हजर करणार आहे। त्यामुळे या 3 घडामोडी आज बघितलं तर पेपर फुटी प्रकरणात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता तेजस शहा जो आहे त्याचा नेमका रोल काय होता याचा तपास जो आहे ते सीबीआय करते। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।